होणार नाही वाटते बाबा. असं म्हणून नाही चालायचं, पळ. हे शिवा, हे आजा, थांब बाबा, लय दमलं काय आज. सोन्या, आजचं आपलं टार्गेट 6 किलोमीटर पळायचं आहे आणि आता कुठे 4 किलोमीटर झाले आणि अजून लय पळायचं आहे. आणि आळस करू नको, पळ. राजा, आळस नाही रे बाबा, लय दमलोय आणि कसरत पण लय झाल्या बाबा आज. ए आजा, अरे ते नको म्हणते तर कशाला फोर्स करायलायस त्याला? आणि एक दिवस कमी पडला म्हणून काय बिघडणार आहे? तू भरती करत होता तेव्हा पळतच होता की रोज 8-10 किलोमीटर. तू एवढा जीव तोडून पळून काय झेंडे काढलायस रे? तू पण काढणार आहे. आणि तसं बी सुन्या, नुसतं पळून वर्दी मिळत नसते, त्यासाठी ना वर्दी नशिबा कसावं लागते. हे शिवा, झालं का तुझं टोमणं मारून? बघेल तेव्हा नुसता मर्दा वाईटच बोलत असतोस, कधी तर चांगलं बोलत जा की. बघ सुन्या, मी जे काय बोलतोय ते योग्यच बोलत असतोय. आता ते तुम्हाला टोमणं वाटतं, त्याला मी काय करू? हे चला जाऊ द्या, मला पण जरा काम आहे. आणि सोन्या, आज जो आळस केलास नाही ते उद्या करू नको. आजा, उद्यापासून पूर्ण जोर लावतो, आळस काय करत नाही बाबा. चला. शिवा, हा, जरा देवळापाशी गाडी थांबव. ओके. दर्शन घ्यायचं म्हणतोय, तुम्ही दोघं येणार आहे काय? नाही, तू ये जाऊन, आम्ही थांबतो इथं. आणि सुन्या, जरा देवाला कौल पण लाव आज. म्हणावं उद्या सराव करताना जेवढं किलोमीटर पळायचं ठरवलंय ना तेवढं पळायला शक्ती दे म्हणावं, नाहीतर आपला आजा आहेच तुझ्या मानगटीवर बसायला. होय होय, लावतो की. पाहिला शिवा, हा, सुन्यानं अजून जोर लावला पाहिजे बघ. आणि सुन्यानं अजून जर जोर लावला नाही तर त्याला भरती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. वय खरंय भाऊ तुझं. शिवा, हा, ती अनुष्का ना रे, गुरुदादाई मामाची पोरगी. अरे होय रे, त्या अनुष्काच आहे की. पण ते आपल्या सुन्याला काय बोलाले? काय बोलला काय माहिती. काय रे सुनील, कसं चाललाय सराव? चांगला चालू आहे, जरा स्टॅमिना कव्हरअप करायचा आहे आणि जास्त मेहनत घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय काय शक्य नाही असं वाटतंय. एवढी पण वडतान नको करून घेऊ. आपलायस म्हणून सांग. आपला अरे म्हणजे चांगला पोरगायस म्हणून सांगते, एवढा पण ताप नको करून घेऊ. गुरुदाजींशी बघते बोलून, त्याची खूप ओळख आहे बाहेर. तुझं वशिल्यानं काम देते करून. हे बघ अनुष्का, मला कुणाच्या उपकाराची गरज नाही, जे काय करायचं आहे मला स्वबळ करायचं आहे. आणि हे एक डोक्यातून काढून टाक, मला तुझ्या मदतीची गरज आहे. बर बाबा, जशी तुझी इच्छा. कधी पण मदत लागली तर हक्कानं सांग, आहे मी तर. लय जोराने दुखतोय स्वतःच्या मेहनतीवर. काय सुनील राव, पाखरू जाळ्यात पडले वाटते. हे शिवा, काय पण बोल नकोस. आणि तुला माहित आहे की माझ्या मनात फक्त आसावरीच आहे, बाकी कोणाचा मी विचार करत नाही. माझ्या हृदयावर एकच नाव कोरलंय, आसावरी. खराय सोन्या, तुमच्या दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे. पण फक्त प्रेमानं पोट भरत नसते दाजी, त्यासाठी लागतो पैसा, नोकरी
आणि जर प्रेमानं जर पोट भरले असते ना सुनील, तर त्या आसावरीच्या घरच्यानं तुझ्यापासून तिला असं लांब गावाला पाठवलं नसतं. हे शिवा, सगळं बरोबर आहे. माझ्याकडे नोकरी नाही, पैसा नाही, तर मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नासाठी मी प्रेम पण आणि माझी वर्दी पण मिळवणार, हे लक्षात ठेवतो. खराय बाबा, अशीच मेहनत घे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुम्ही आहे म्हणून आधार झाला वाटते बघ भावानं. चला जाऊयात. ए शिवा, असल्या टर्नला गाडी फास्ट मारायला काय मस्ती लावलायस काय? हो गुरुदादा, मस्ती काढायचं काही कारण नाही. उलट आमची गाडी हळू होती. तुम्हाला कळायला पाहिजे टर्न नाही टर्नला कसं गाडी घ्यायची ते. शाळेला बुलेट आणले म्हणून वाचलास रे. जीप आणलो असतो ना, टर्न कसा मारतात तुला दाखवलं असतं. हे शिवा, उगाच वाद नको. त्यांच्या संग भांडायला आपल्याला हौसाल नाही. चल. अरे सुन्या, तू तर लई समजदार निघालास की रे. तो समज आहे ना, भरती करायलायस ना, तिथं दाखव. नाहीतर लाखाचं 12,000 व्हायला वेळ लागणार नाही. जसा बाप रानात राबतोय ना, तसंच तुला करायला लागणार आहे. हो गुरुदादा, तुमच्या सल्ल्याची गरज नाही आम्हाला, आमचं बघून घेतो. हे चल रे, त्यांच्या नादाला लागू नको. दाजी तुम्ही मी घाबरलेच की. मला वाटलं दुसरंच कोणतरी. दुसरंच कोण तर कशी असेल? आम्ही हिंमत आहे का या गावात कुणाची तुझं नाव काढायची? ते तर आहेच म्हणा. बरं तुम्ही कुठे निघाला? तुझ्याकडे चालतो. मला असं कळाले, सुन्या तुला त्रास द्यायला लागलाय. त्या सुन्यामध्ये कुठं आली एवढी मग मला त्रास द्यायची. काय म्हणत होता ते? तो कशाला काय म्हणतोय? मीच त्याला म्हणले भरतीचा सराव करतोयस ना. गुरुदाजीची मदत घे आमच्या. वशिला आणि तुझं काम होईल सोपं. काय म्हणला मग? इंगा हाकत होता. कष्ट मेहनत बघूया किती दिवस मेहनतीच्या जोरावर उड्या मारतोय ते. बरं चला येते मी. येऊन जावा घराकडं. बाबा आठवण काढत होते का? चल बस, सोडतो मी तुम्ही. नाही नको, जाते माझं मी. आमच्या गाडीवर बसायला लाज वाटते हं? तसं नाही हो, मैत्रिणीच्या घरी निघाली. काम आहे माझं. चला येते. बाय दाजी. बायकांना सांगितलं होतं सगळं गावात गोळा करून एका बाजूला टाका. बायका काय ऐकत नाहीत काय नाही, आणि पगाराच्या टायमाला मात्र पुढं पुढं. तात्या, हा पण सांगितलं होतं आणलाय बघा. बरं झालं. बरं सुनील, कसा चाललाय सराव? सराव तसा बरा चालू आहे, पण मी काय म्हणतोय, सरावासाठी मला शहरात जायचं आहे बघा. हे काय नवीन याड घेऊन बसल्यास डोक्यात आणखीन का? गावात काय अडचण आहे का? गावात सराव होत नाही? तात्या, गावात काय अडचण नाही हो, पण मला काय वाटतंय, ज्या शहरात आवश्यक गोष्टी आहेत ते इथं मिळणं शक्य नाही हो. त्यामुळे मला शहरात जाणं गरजेचं वाटतंय बघा. बर बाबा, बघ कर तुझ्या मनासारखं. बरं तेवढं पैसे किती लागणार तेवढं सांग, म्हणजे मला पैसे जुळणी करायला होती, आणि मग जा म्हणून. चालतंय, काय होते बघतो आणि सांगतो मी. जाऊ काय? बरं जा, आणि जाताना ते हे बांधावरती वांगी काढून ठेवले बघ, तेवढी घेऊन जा. चालतंय, घेतो आणि जातो. जाऊ काय? हां बरं जा. काय पोरग अजिबात ऐकत नाही, आईच्या वळणावर गेली.
काय तात्या बरं आहे का? होय बरं आहे की. पण उन्हाच होतं इकडे कुठे फिरायलीस? अहो मैत्रिणीच्या घरी गेलते, आता निघाली ग. तुम्ही कुठे निघाला? मी होय गावात गेलतो, आता घराकडे निघालोय. बर तात्या, कसं चाललंय सुनीलचा सराव? सुनीलचा सर्व आहे बरा चाललाय, पण तो पुढच्या सरावासाठी शहरात जायचं म्हणतोय. मी काय म्हणते तात्या, कशाला जायचंय शहरात? इथं होतोयच की, आणि असे पण काही कमी पडले तर आहेच की वशिल्याची काढली. वशिला आणि आम्हा गरिबांसाठी कुठला आलाय वशिला? तात्या आहे, मी आहे की. माझ्या आत्याचं पोरग आहे ना गुरुदाजी, लय वेळ काय बाहेर त्याची 100% तुमचं काम करून देणार. मी आहे ना, मी देते तुमचं काम करून. सुनीलच्या डोक्यात ना हे शहराचं तेवढं भूत काढून टाका, आणि त्याला सांगू नका मी हे सांगितलंय म्हणून. त्याला लय स्वाभिमानी, त्याला नाही आवडणार मी तुमची मदत करून दिली. चला तात्या, येऊ का? सुनील, सगळं सामान नेऊन आत ठेव, तुला शहरात जाण्याची काही गरज नाही. हो तात्या, तुम्ही तर जा म्हटला आणि अचानक काय झालं तुम्हाला असं? हे बघ, तुला एकदा सांगितलं की नाही, सगळं सामान आत नेऊन ठेव. आणि हा, जे तुला सराव करायचा आहे का नाही, ते तर गावात राहून करायचं. आणि तुला काय कमी जास्त लागलं तर गावातली पुढारी लोक आहेतच की. अहो पण तात्या, पण बिन काय नाही, तुला एकदा सांगितलं की नाही, जायचं नाही म्हणजे जायचं नाही, विषय संपला. सामान आत नेऊन ठेव.